महाराष्ट्राच्या सुकुमार देहावर वेठबिगारीचा काळाबट्टा आजही ठसठसीत दिसतोय. खर तर 1982 पासून सुरू झालेली चळवळ जी विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने सुरू केली होती, आजही ती चळवळ त्यांना करावी लागते. आजही वेठबिगार मुक्त करावे लागतात. जे काही सुरू आहे ते भयावह आणि भयानक असं आहे आणि म्हणूनच त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत वेठबिगार मुक्तीचे नेते विवेक पंडित यांच्याशी. भाऊ, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत. नमस्कार. आता ज्या पद्धतीने प्रकरण उघडकीस येत आहेत वेठबिगारीची, तात्करी कुटुंबांना तुम्ही आश्रय देताय, त्यांना सोडवताय, अगदीच आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जे मजूर जात आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सोडून आणताय. ही सगळी प्रकरणं आत्ताच कशी काय उघडकीस आली आणि या वेठबिगारीचं नेमकं स्वरूप काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. प्रेक्षकांना मला आधी हे सांगू द्या की वेठबिगारीचं जे रूप 1982 साली आम्ही पाहिलं ते आणि आताच्या वेठबिगारीचं रूप हे पूर्ण वेगळं आहे. 1982 साली ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्यावेळेला माझ्या खुद्द नातेवाईकांच्याकडे काही वेठबिगार मला सापडले आणि तोपर्यंत मला वेठबिगारी म्हणजे काय याची कल्पना नव्हती. मी लहान असताना माझ्या मामाकडे जेव्हा यायचं त्यावेळेला काही लोकांच्या खांद्यावर बसून येत होतो. 82 साली मला कळलं की ज्यांच्या खांद्यावर बसून मी येत होतो तेच त्या लोकांकडे वेठबिगार होते. आणि वेठबिगार हा शब्द मी त्यावेळेला ऐकलेलाही नव्हता. त्यांना लग्नाकरता कर्ज दिलेलं आहे, ते कर्ज फेडण्याकरता त्यांच्या बापदादांनी कधीतरी कर्ज घेतलं असेल, ते कर्ज फेडण्याकरता पिढ्यानपिढ्या हे त्यांच्याकडे काम करतायत, दिवस रात्र काम करतायत. मालक बोलविल तेव्हा जात आहेत आणि मालक दुसरे नव्हते. मी तुम्हाला आधी सांगितलं माझ्यापैकी आमच्या लोकांपैकीच होते, काय माझ्या जवळच्या लोकांपैकी होते. तर दिवस रात्र ते काम सांगेल ते करावं लागतं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यावेळेला 1.25 मन भात हे साधारणपणे 16-17 किलो तांदूळ आणि 2 रुमाल आणि 2 बनियान आणि अडीनडीला काही 2-5 रुपये एवढीच त्यांना मजुरी मिळायची. आवणीला बायकोला त्याच्या 2 पायल्या भात मिळायचा. त्याच्या पलीकडे मजुरी नव्हती. हे आम्हाला काहीतरी विचित्र आहे असं वाटायला लागलं आणि अगदी सुरुवातीला आम्ही त्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते कर्ज फेडायचं कसं, तर ते फेडलं पाहिजे असं वाटलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही पैसे मागायला सुरुवात केली, मित्रनिधी, की तुम्ही पैसे द्या, ते पैसे आम्ही यांच्या मालकांना देऊ आणि त्यांना मुक्त करू. आमचं ते पत्र ज्याला मित्रनिधी आम्ही म्हटलं की मित्रांसाठी निधी द्या, त्यावेळेच्या एका कामगार नेत्यांच्या बानर राजहंस समाजवादी कामगार नेते होते, त्यांच्या वाचनात आलं. तर त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की अरे तुम्ही हे असं काय करता, हे कर्ज तर फिटलेलं आहे, हे कायद्याने फिटलेलं आहे आणि तुम्हाला हे ठाऊक नाही का की 1976 साली आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी कायदा केलाय, त्यात ह्यांनी कर्ज आपोआप फिटलेलं आहे, पण आपल्याला कर्ज द्यायची गरज नाही. आणि मग आम्ही तो वेठबिगारीचा कायदा शोधून काढला. महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती. मी पुढच्या इतिहासामध्ये जात नाही. म्हणजे लग्नाकरता कर्ज देणं आणि त्याच्या बदल्यामध्ये ते कर्ज फेडत राहणं अशी लगीन गड्याची पद्धत ही पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, आजचा ठाणे आणि पालघर, ही सर्रास होती. म्हणजे गावोगावी होते. काही वेठबिगार, वेगवेगळ्या भाषेत म्हणून गुलाम, हे आम्ही त्यावेळेला सोडवले. सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि मला सांगायला आज आनंद वाटतो की आता कुठेही कोणत्याही पाटलाकडे, कोणत्याही मालकाकडे लगीन गडी किंवा गडी ही दिसणारच नाही. पूर्वी असं होतं की 4-2 बैल, 4-2 गाई, 2-4 म्हशी आणि 5-10 गडी हे प्रत्येकाकडे असायचे आणि ते सांगायला त्याला आनंद वाटायचा. त्यानंतर गडी, माझ्याकडे गडी आहे हे सांगण्या
हे पाप वाटायला लागलं. ती पद्धत समूळ नष्ट झाली. हे श्रमजीवी संघटनेचं मोठं योगदान आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये शोषणाचे प्रकार बदलत होते. आता असं नाही की आत्ताच वेठबिगारीचं गुन्हे दाखल झाले, मधल्या काही काळामध्ये सुद्धा झाले, पण ते विशेषतः वीटभट्टीवर झाले. तक्रारी आल्यानंतर आपण ते करू. या वर्षामध्ये दुर्दैवाने यावेळेला 2023च्या अखेरीला काही घटना अशा घडल्या की ज्या कोणत्याही सुसंस्कृत समाजाला काळीमा फासणाऱ्या होत्या. त्यातली एक घटना अशी की लक्ष्मी नावाची एक कातकरी मुलगी. शिवाय मला इथे सांगू द्या तुम्हाला की आता जितके वेठबिगारीच्या गुन्हे दाखल झालेले आहेत हे 100% कातकरी आहेत, आदिम जमात आहे. तेव्हा लक्ष्मी ही तिच्या बहिणीकडे, त्या बहिणीचं नाव ज्योती, तिच्या बहिणीकडे जव्हारला रायतळ्याला बाळगी म्हणून राहिली होती. लक्ष्मी ही मूळची पीक शिलोदरची. तिची बहीण त्या ठिकाणी लग्न करून दिली रायतळ्याला जव्हारला. तिच्या बहिणीच्या नवऱ्याचं नाव संजू भोये म्हणून ती तिथे राहिली. त्या लक्ष्मीची आई मनीषा ती वीटभट्टीत एका काम करत होती. त्याचं नाव सिद्दीक शेख, भिवंडीला चिंबीपाड्याला. त्या चिंबीपाड्यामध्ये त्याला अजून मजुराची गरज होती म्हणून त्यांनी या मनीषाला सांगितलं आणि मनीषा म्हणाली माझा जावई आहे म्हणून 3,500-4,000 रुपयामध्ये त्याला अनामत रक्कम दिली, बयाना दिला आपल्या भाषेमध्ये आणि याच्याकडे यायचं ठरलं. तो आला नाही काही कारणामुळे म्हणून हा सिद्दीक त्या मनीषाला घेऊन रायतळ्याला गेला. त्यावेळेला हा संजू कोणाच्या तरी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी बाहेर गेलेला होता, घरी नव्हता. तेव्हा तो घरी नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तुझी जी मुलगी आहे लक्ष्मी, त्याच्या बदल्यात तिला घेऊन चल. त्याला मनीषाही तयार झाली नाही, लक्ष्मीही तयार झाली नाही. तेव्हा या सिद्दीकने त्या लक्ष्मीला तिथेच मारहाण केली आणि गाडीमध्ये तिला जबरदस्तीने टाकलं आणि तो चिंबीपाड्याला घेऊन आला. ही घटना घडल्यानंतर संघटनेच्या तिथे असणाऱ्या सीता घाटाळ, संतोष झिंडा, अजित गायकवाड वगैरे या कार्यकर्त्यांना त्या संजूने येऊन सांगितले. हे तिघेही जण जव्हार पोलीस स्टेशनला गेले आणि जव्हार पोलीस स्टेशनला त्यांनी ही घटना सांगितली. जव्हार पोलिसांनी याला विचारलं की तुमच्याकडे मालकाचा नंबर आहे का? त्यांनी मालकाचा नंबर दिला. जव्हार पोलिसांनी त्या मालकाला फोन केला, सिद्दीकला, आणि त्याला सांगितलं की त्या लक्ष्मीला घेऊन ये. तो लक्ष्मीला घेऊन गेला. मनीषाने नेलं. विक्रमगडला तिची एक बहीण आहे या लक्ष्मीची, सोबत तिलाही घेतलं आणि तो जव्हारला गेला. तो स्वतः पोलीस स्टेशनला गेला नाही आणि लक्ष्मी आणि मनीषा त्या पोलीस स्टेशनला गेली. तिची बहीण सोबत होती. पोलिसांनी जेव्हा विचारलं की तुम्हाला काय झालं सांगा, तेव्हा त्या लक्ष्मीने सांगितलं की माझ्या बहिणीचा नवराच वाईट आहे. आम्हाला सिद्दीकनी आम्ही त्याच्याबरोबर खुशीने गेले, आम्हाला काही मारत वगैरे नेलं नाही, आम्ही खुशीने गेले आणि माझी त्याच्याबद्दल काही तक्रार नाही असं लिहून दिलं. त्यावेळेला संघटनेचे जे लोक होते ते पोलिसांना सांगत होते की त्या दोघी बसून तिला काहीतरी खाणाखोणा करतायत, तर तिला एकटीला घ्या. पोलिसांनी ते काही ऐकलं नाही. ते लिहून घेतल्यानंतर त्याला म्हटलं की तुम्हीच खोटी केस करता बघा. तर संघटनेचे लोक निराश होऊन तिथून निघून आले. त्यांनी ही घटना मला सांगितली. ही घटना मला सांगितल्यानंतर मला 1984ची घटना आठवली. 1984 साली खारीगावला
म्हणजे ठाण्याच्या जवळ, कळव्याच्या जवळ. हो. त्यावेळेचे आमदार त्या भागातले जनार्दन गौरी, त्यांचा उजवा हात समजला जाणारा हा बुधाजी पाटील नावाचा मालक होता. आपल्याला आठवत असेल तर त्या भागामध्ये ड्रेजर खूप चालायचे त्यावेळेला, रेतीचे. तेव्हा ड्रेजरचा मालक होता, वीटभट्ट्या होत्या याच्या, मोठा मालक होता तो. त्याच्याकडे पडग्याच्या जवळ असणाऱ्या डोहल्यामध्ये मंगळ्या नावाचा, मंगळ्या राघव दळवी हा कातकरी, 1982 ची घटना आहे. ही 84 त्या मंगळ्या राघव दळवी आणि त्याची बायको असे दोघे जण त्याच्याकडे वीटभट्टीवर कामाला होते. वयाला देऊनच त्यांनी कामाला नेलेलं होतं. या मंगळ्याचा त्या बायको, छोटं बाळ होतं 2 महिन्याचं, ते आजारी पडलं. ते घेण्याकरता 20 रुपये आजारपणा करता तो बुधाजीकडे गेला. बुधाजींनी त्याला 20 रुपये देण्याच्या ऐवजी बदललं, पैसे दिले नाहीत. तो परत आला रडत रडत. बायकोला सांगितलं की शेठने मारलं मला, पैसे नाही मिळाले, आता काय करायचं. मूल तर तापाने फणफणत होतं, आजारी होतं. शेवटी दोघांनी निर्णय असा घेतला की रात्र झाली की आपण इथून निघून जाऊ, घरी जाऊ आणि उपचार करू. म्हणून तर रात्र होताच ते निघाले ठाण्याच्या कळव्याहून डोल्याला जायला. रात्री वाटेतच त्यांचं बाळ गेलं. बाळ गेल्यानंतर घरी आल्यानंतर त्याने अंत्यविधी बाळाचा करायला गेला आणि अंत्यविधी करून घरी परत येत असताना त्यांनी बुधाजीची गाडी आलेली पाहिजे. आणि मग ती बुधाजीला बघून हा पळाला, तो जंगलात गेला. परत आला नाही लवकर. बुधाजी त्याच्या घरी गेला आणि त्याच्या बायकोला त्यांनी गाडीत टाकून घेऊन गेला. तिचं बाळ त्याच दिवशी गेलंय. अंत्यविधी करून नवरा अजून आलेला नाही आणि बायकोला घेऊन तो गेला. मी त्यावेळेला ठाणे जिल्हा वेठबिगार दक्षता समितीचा सदस्य होतो. मला सुप्रीम कोर्टाने नेमलेलं होतं त्यावर. आणि जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. मी आधी पोलीसकडे गेलो. 84 ची घटना सांगतो. पोलिसांनी हा ठीक आहे, तुम्ही द्या अर्ज द्या, मग बघू. काही केलं नाही. मग मी वेठबिगार दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे वेठबिगारांना शोध घेणं, मुक्त करणं, पुनर्वसन करणं. मी दक्षता समितीचे सदस्य आहे, त्या अध्यक्ष आहेत. डॉक्टर जॉईस शंकर त्यावेळेला कलेक्टर होत्या. त्यांनी ठीक आहे चौकशी करते, बघते. मी 2 दिवसांनी पुन्हा गेलो. चौकशी सुरू आहे, सांगते. काही व्हायला तयार नव्हतं. 8 दिवस होऊन गेले. आम्हाला कळलं आता करायचं काय, त्या बाईला सोडवायची कशी. आणि मग आमचे मित्र मुंबईतले, त्यावेळेला त्यांनी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केलेली होती. आता ते मुंबईतले ख्यातनाम वकील आहेत, ॲडव्होकेट नितीन प्रधान. खोटं नाव. त्यांना मी भेटलो आणि नितीननी सांगितलं की ही हेबियस कॉर्पस पिटिशन आहे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेने जे मूलभूत अधिकार दिले त्यामध्ये आपल्याला अनुच्छेद 32 मध्ये आणि 226 मध्ये ह्या हेबियस कॉर्पस पिटिशन आपल्याला करता येतं. त्यामध्ये कोर्ट, न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा आदेश देऊ शकतं शासनाला, पोलिसांना, की ती व्यक्ती जिवंत किंवा मृत जशी असेल तशी न्यायालयात हजर करा. आणि मग आम्ही ते पिटिशन केलं. ते पिटिशन केल्यानंतर सुद्धा पावसाळा होता. 2-3 तारखा पडल्या. निर्णया कारणामुळे पोलीस आलेच नाहीत. उच्च न्यायालयात सुद्धा आले नाही. आमच्या लक्षात आलं की काय होतंय सगळं. सगळी व्यवस्था वेठबिगारांच्या विरोधामध्ये उभी होती. त्या वेठबिगारांना मुक्त करण्याचं, पुनर्वसन करण्याचं, शोधण्याचं काम ज्यांचं आहे, ती सर्व व्यवस्था, जिल्हाधिकारी, पोलीस, सगळी व्यवस्था ही वेठबिगारांच्या त्या आदिवासी कातकरीच्या विरोधामध्ये होती. आणि आम्ही एकटे झगडत होतो. सुदैवाने नितीन सारखा वकील आमच्याकडे होता. मग त्यावेळेला नितीनने सांगितलं की आपण काहीतरी याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि म्हणून
ख्यातनाम नाटककार साहित्यिक विजय तेंडुलकर यांना मी भेटलो आणि विजय तेंडुलकरांनी कबूल केलं की तू सांगशील ते मी करतो. आणि विजय तेंडुलकरांनी संघटनेला निर्णया पद्धतीने खूप मदत केली. ते स्वतः ते म्हणाले मी येतो त्या बाईला भेटायला. आपल्याला आठवत असेल तर तेंडुलकर स्वतः ठाण्याचे टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ रिपोर्टर होते. भैयासाहेब सहस्रबुद्धे 90 वर्षाचे होते, वयोवृद्धग्रस्त, असे स्थूल होते, कानाने बहिरे होते, ऐकायला यायचं नाही पण तरीही रिपोर्टिंग करायचे आणि 4 ओळीच ते छापतील पण त्याचा इतका इम्पॅक्ट व्हायचा. ते मला नेहमी सांगायचे की विवेक मी माझी बातमी 4 दिवस उशिरा येणार पण मी माझी बातमी खोटी आहे असं कुणीही बोलू शकणार नाही, काही करू नको. आणि ते 4 दिवसांनी त्यांची बातमी यायची. असे ते वयोवृद्ध पत्रकार भैयासाहेब सहस्रबुद्धे तेही आमच्या बरोबर आले. विद्युलता, मी, तेंडुलकर, सतीश कामत महाराष्ट्र. माझं वय 84ला 27-28 असेल. अर्थात तरुण होतो. आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला पठाण नावाचे इन्स्पेक्टर होते. त्यांना आम्ही कशा करता आलोच सांगितलं. म्हणाले काय करणार जाऊन तिथे, भेटायचंय. काय करणार भेटून? तिच्या नवऱ्याच्या बद्दलच तक्रार आहे. तिचा नवरा दारू पितो, त्रास देतो तिला, म्हणून ती मालकाकडे आली आहे. आम्ही सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहिलो की ती काय सांगते हे कसं काय सांगता जाताच. आणि तेंडुलकरने सांगितलं की बघा आम्हाला तिला भेटायचं आहे. तेंडुलकरांची स्टाईलच होती, ते जास्त बोलायचे नाही. आम्हाला तिला भेटायचं आहे. ठीक आहे म्हणाले. आणि मग तो निघाला पठाण आमच्या बरोबर. त्यांची गाडी पुढे, आमची मागे. एका चाळीकडे गाडी थांबली. मी उतरलो. मी रस्त्यावर थांबलो. खाली उतरून त्या चाळीकडे विद्युलता, तेंडुलकर, भैयासाहेब हे गेले. ती बाई त्यांना भेटली, तिच्याशी बोलले. ती बाई यायला सोबत तयार झाली. आली, रस्त्यापर्यंत आली. आणि रस्त्यावर आल्यानंतर पठाण त्याच्याकडे असा बघतोय. तिने त्याच्याकडे बघितलं आणि आमच्या बरोबर येणारी त्याची बाई, मंगळ्याची बायको, ही पठाणच्या बरोबर गेली आणि पठाणच्या गाडीत बसून पोलीस स्टेशनला आली. पुन्हा पोलीस स्टेशनला तेच पठाण, बोल बाई काय म्हणणं आहे तुझं? जे पठाण आधी बोलत होता ते तिने सुरू केलं. माझा नवरा दारू पितो, मला मारतो, मला नवऱ्याकडे राहायचंच नाही, माझा शेठ चांगला आहे, शेठ माझी काही तक्रार नाही. पठाण आमच्याकडे बघून, बघा झालं समाधान? तेंडुलकरांकडे बघून, झालं का समाधान तुमचं? तेंडुलकर त्याला म्हणाले, हात जोडले, काय बोलले, निघून आले. हे जसं घडलं, जे बघितलं तसंच्या तसं प्रतिज्ञापत्र तेंडुलकरांनी उच्च न्यायालयात सादर केलं. तारखेच्या दिवशी पोलीस हाच पठाण त्या बाईला घेऊन आला हायकोर्टात. तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार तेवढंच आपल्या वकिलांनी सांगितलं, नितीन प्रधाननी कोर्टाला. माझी एक विनंती आहे की हिला ओपन कोर्टात न घेता चेंबरमध्ये घ्या. कोर्टाने मान्य केलं ते आणि न्यायालय आतमध्ये गेलो. विद्युलता सोबत ती बाई आणि कोर्ट एवढेच लोक. तिथे सुद्धा त्या बाईने तेच सांगितलं की माझा नवरा मारहाण करतो, शेठ चांगला आहे. न्यायालय पुन्हा ओपन कोर्टात आलं आणि ओपन कोर्टात आल्यानंतर न्यायालयाने सांगितलं की आपलं सर्व म्हणणं मला मान्य आहे पण मी हतबल आहे, आय एम हेल्पलेस. आणि मग तेंडुलकरांनी सांगितलं की आमचा सगळ्या व्यवस्थेने पराभव केला. मला ते आठवलं. मंगळ्याची बायको आणि लक्ष्मी 84 ते 2003 किती साम्य.
तरच घडतंय. 2023 तसंच घडतं. तरच 2023 तरच घडतंय. फरक फक्त एवढा आहे की 1984 आम्ही खूपच अपरिपक्व होतो. नुकतीच सुरुवात केली होती, झगडत होतो, सगळीच व्यवस्था आपल्या विरोधामध्ये होती. इथे सुद्धा व्यवस्था विरोधामध्ये आहे. पण पूर्वी एवढे आम्ही कमजोर नाही. आम्हीही काही 4 दिवस काढलेले आहेत, 4 पावसाळे काढलेले आहेत, अनुभव घेतलेले आहेत व्यवस्थेचे. म्हणून आम्ही असं ठरवलं की या वेळेला मात्र पराभव स्वीकारायचा नाही. कोण सिद्धिक आहे, तो कशी हिंमत करतो हे घेऊन जाण्याची, आणि कोण पोलीस आहेत ते या व्यवस्थेसमोर आम्हाला हरवतात ते बघू यावेळेला. आणि मी संपूर्ण संघटना कामाला लावली भिवंडीची. या सिद्धिकची भट्टी कुठे आहे शोधा. 25 दिवस लागले सिद्धिकची भट्टी शोधायला. अरे नेमकी भट्टी कुठली आणि नेमका सिद्धिक कोण. अनेक सिद्धिक असतील, हाच सिद्धिक आहे. त्यानंतर मग ठरलं की त्या सिद्धिकच्या भट्टीवरती लक्ष्मी काम करते का हे बघा. त्याला 2 दिवस गेले आणि नंतर ती लक्ष्मी त्याच्या भट्टीवर काम करते. हे रात्री 10:30 वाजता, मला असं वाटतं की 25 तारखेला 25 डिसेंबरला रात्री 10:30-11 वाजता मला कळलं की ती आहे तिथे. मी आमच्या काही निवडक लोकांना निरोप टाकले, फक्त 3-4 लोकांना, म्हणजे साईनाथ खरपडे, सुरेश रेंजड, निलेश वाघ आणि राजेश जाबर, या 4घांनाच की तुम्ही सकाळी लवकर तयार व्हा, आपल्याला जायचं. कुठे जायचं तेही सांगितलं नाही. आणि मी सकाळी 6:30-7:45 दरम्यान त्यांना घेतलं. चिंचणीपाड्याच्या जवळ आलोय असं म्हटल्यानंतर मी SP ना फोन केला. त्यांना म्हटलं मी एका कामाला जातोय अमुक ठिकाणी, तुम्ही पोलीस पाठवा. ती काळजी घेतली की माझ्या आधी पोलीस पोहोचणार नाहीत किंवा पोलीस तिथे कोणती माहिती देणार. आणि आम्ही भट्टीवर पोहोचलो. मी सर्व तपशिलामध्ये जात नाही, पण भट्टीवर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचं जे चित्र होतं सगळं ते आम्हाला बघून अर्धा तास जवळपास कोणी बोलतच नव्हतं, मान वर करत नव्हतं. वर्णनावरून लक्ष्मी कोण ते आम्ही ओळखलं. ती एका ठिकाणी चुलीवर भात शिजवत होती. ही साधारणपणे 18-19 वर्षाची मुलगी, 2-3 महिने गरोदर असलेली. त्या आमच्या लक्षात आलं की ही ती मुलगी आहे. मी तिच्याजवळ गेलो. ती बसली होती, उठत नव्हती. मग तिला हाक मारलं, लक्ष्मी. मग तिच्या लक्षात आलं की आपण कोण यांना माहिती आहे. तर मग तिने मारवर केल्यानंतर तिला मी उचललं, तिच्या खांद्यावर हात ठेवला, मातीने भरलेला हात हातात घेतला. विचारलं, लक्ष्मी जास्त मारलं का तुला. आणि मी हे बोलल्यानंतर ती भडाभडा बोलायला लागली. काय झालं ते सगळं तिने मला सांगितलं. तिची आई मनीषा, जी शेटच्या बाजूने त्यावेळेला तिथे गेली होती, ती लांब राहील याची दक्षता आम्ही घेतली, तिला येऊ दिलं नाही जवळ. आणि हे सगळं बोलायला लागल्यानंतर आम्हाला सत्य कळलं काय झालंय. जे मी तुम्हाला सांगितलं ती सत्य स्टोरी लक्ष्मीने आम्हाला सांगितली. मग मनीषाला भेटलो. मनीषाने मग सगळं खरं झालं काय झालं सांगितलं. मग शेठ यांना गाडीत घालून जवाहरला नेईपर्यंत कसं पडवत होता, काय बोला तिकडे, त्याच्या विरोधी कसं बोलायचं नाही, हे सगळं सांगितलं त्यांनी. समोर वाघ आहे म्हटल्यानंतर त्याच्या विरोधी बोलण्याचं कोण हिंमत करणार आहे. मग तो त्या ठिकाणी सिद्धिकने या पद्धतीने त्यांना नेलं होतं, हे सगळं सांगितलं. त्या भट्टीवर प्रत्येक जण जितके मजूर होते त्यांच्या अंगावर, कोणाच्या अंगावर 2,000, कोणाच्या अंगावर 7,000, कोणाच्या अंगावर 8,000 मारहाण कायमची. कुत्र्यांना जे चिकनचं कापलेलं कुत्र्याला खायला घालतात ना, ते आणून त्यांना खायला घालणं, असे सगळे प्रकार चालायचे. त्यामुळे एकही जण त्या ठिकाणी खुश नव्हता. ही मंजी ज्याचा लेख मिळाला की 10 वर्षापासून त्या ठिकाणी ती अंडीची मुलं 10 वर्षापासून त्याच भट्टीवर दिवस रात्र, म्हणजे पावसात सुद्धा ते तिथेच काम करायचे. दिवस रात्र काबाड कष्ट करून आज तिच्याकडे 5 रुपये सुद्धा नाहीत. 10 वर्ष काम करून कोणती पद्धत आहे. तिला आज संध्याकाळी खायचं. तिच्या घरात झोपड्यात जेव्हा मी गेलो तेव्हा एका टोपामध्ये भात शिजवलेला होता, दुसरं काहीच नव्हतं. एका छोट्याशा डब्यामध्ये हळद होती थोडीशी, थोडंसं मीठ होतं एका डब्यामध्ये, एका डब्यामध्ये थोडासा मसाला होता.
मी तांदूळ विचारले तर एवढ्या साधारण 3-4 किलो तांदूळ असतील, बाकी घरात काहीच नव्हतं. मी तिला विचारलं की डाळ नाही का, तेल, भात कशाबरोबर खाणार म्हणजे, काही बोललीच नाही. मसाला टाकणार, हो म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर दिवस रात्र काबाड कष्ट करणारी म्हणजे तिच्यासारखे लाखो भातावर मसाला टाकून खातात. कोणाला विश्वास बसेल याच्यावर? आणि मग जेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्या अंगावरची बाकी आहे ना, ही बाकी समजा आम्ही फेडली, मालकाला आम्ही देऊन टाकले पैसे, मग मग सुटणार तुम्ही? सगळे तयार झाले. सरकारने फेडली, चालेल. मी त्यांना हे सांगू शकत नाही कायदा केलाय, त्यांची बाकी फेडायची, बाकी सरकार फेडणार कायद्याने, मला फेडायची गरज नाही. पण त्यांना सरकार नावाची गोष्ट काय माहितीये? त्यांना मी दिसतोय, त्याला तो शेठ दिसतो, त्या शेठला मी पैसे देतो, तुमची काय हरकत आहे का? सगळ्या तयार झाल्या आणि सगळ्या माझ्या बरोबर आल्या. गुन्हा दाखल झाला. आजही 25-26 डिसेंबरला दाखल झालेला गुन्हा 21 दिवस झाले, आजही सिद्दीक पोलिसांना सापडू शकलेला नाही. अच्छा, 21 दिवसानंतर सुद्धा सिद्दीक सापडू शकलेला नाही. हे अशी ज्या घटना आहेत, कातकरी, सगळे कातकरी होते. नेमकं कारण काय? पोलीस यंत्रणा एवढी हतबल आहे? पोलीस मला सांगत राहतात ते सापडत नाहीत, ते सापडत नाहीत, ते सापडत नाहीत. अतिरेकी सापडतात आम्हाला, सिद्दीक सापडत नाही. असं कसं होऊ शकतं? होतंय म्हणजे हे वास्तव आहे, वास्तव आहे. आणि हे वास्तव कधी आहे? जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली आहेत आणि या 26 जानेवारीला तुमच्या माझ्या परमपवित्र संविधानाला अमृत महोत्सवाचं वर्ष लागेल, 75 वर्ष लागेल, त्यावेळेला आमच्या मूलभूत हक्काची अशी पायमल्ली महाराष्ट्रामध्ये, मुंबईच्या जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीमध्ये चालली आहे. मला तुम्हाला सांगू द्या की रायगड, पालघर, ठाणा आणि नाशिक आणि पुणे, मुंबईला लागून असणारे हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये 3 लाख कातकरी आहेत. आता पंतप्रधानांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर, 77 वर्षानंतर कदाचित पहिले पंतप्रधान की ज्यांनी आदिम जमातीकडे पहिल्यांदा लक्ष दिलं. आता आदिम जनजाती योजना, जनमन, PM जनमन योजना त्यांनी आता जाहीर केलेली आहे. त्या योजनेबद्दल आपण स्वतंत्र बोलू, खूप त्रुटी आहेत त्या योजनेमध्ये, पण किमान एवढं आहे की आता आदिम जमात, कातकरी आदिम जमात आहे, ती अजेंड्यावर आली, की याचा विचार लोक करायला लागले. माझं सांगणं आहे समाजाला आपल्या मार्फत की हा जो आदिम कातकरी समाज आहे, हा प्रचंड दारिद्र्याने पिळलेला आहे, गांजलेला आहे. त्यांना राहायला घर नाही. 92% लोकांना, 3 लाखामधल्या 92% लोकांचं बँक अकाउंट नाही, आधार कार्ड नाही, 40% लोकांचं रेशन कार्ड नाही, कोणाकडे जॉब कार्ड्स नाहीत, रोजगार हमी जॉब कार्ड्स नाहीत साधी, यांना घराखालच्या जागा नाहीत. हे आमच्या देशाचे नागरिक आहेत की नाहीत आमचा प्रश्न आहे. आम्ही विकास करणार, मी आदिवासींच्या विकासाचं बोलतच नाही, आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. विकास काय करणार? हजारो कोटी रुपये आम्ही खर्च करतो आदिवासी विकास योजनेमार्फत. त्यांनी काय आदिवासींचा विकास झाला आम्हाला माहिती आहे, पण आदिवासींसाठी संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत, मूलभूत अधिकार आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, त्यांच्या संरक्षणाकरता झालेले कायदे आहेत, त्या कायद्यांचं काय कधी अंमलात आणणार ते? मी या निमित्ताने एवढंच सांगेन की आता जवळपास 70 पेक्षा जास्त या वर्षामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत वेठबिगारीचे. आजही वेठबिगारी आहे तुमचं म्हणणं? ही अत्यंत विकृत पद्धतीची, म्हणजे 82ची वेठबिगारी मी अशी नव्हती पाहिली. इतकी भयानक, इतकी भयावह आणि इतकी शोषणकारी नव्हती पाहिली. ती आता आहे, हे आता आहे आणि ही सर्रास दिसते. म्हणजे मला जर, मी कधी कधी आवडतो स्वतःला, रोज जायचं म्हटलं ना तर रोज मी 5-50 वेठबिगार सोडवू शकतो, रोज. इतके माझ्या डोळ्यासमोर दिसतात. हो, तुम्ही जी सांगता ती वेठबिगारी, वीटभट्टीवरील किंवा ऊसतोड कामगार त्यांच्या संदर्भात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या संदर्भामध्ये, हे सगळं आजही घडतंय आणि तुम्ही
आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष आहात. हा तुमचा पराभव आहे. मी माझ्या एका लेखामध्ये लिहिलेलं आहे की मी एक संघटक म्हणून मला याची खूप तगमग होते माझी. एक लेखक म्हणून तर मनातून मी विवळतो, लिहायचं काय, मला शब्द अपुरे पडतात. आणि आदिवासी आढावा समितीचा अध्यक्ष, मंत्री दर्जाचा म्हणून मी पराभूत असल्यासारखं मला वाटतं. मी मान्य करतो नाही, हा माझा पराभव आहे हे मी मान्य करतो. आणि मी व्यवस्थेला धक्के मारण्यात, व्यवस्थेकडून काम करून घेण्यात यशस्वी झालो नाही, पण मी शस्त्र टाकलेलं नाही. मी लढत राहीन, व्यवस्थेला बदलत राहीन. व्यवस्था नाही बदलली तर व्यवस्थेशी संघर्ष करेन. मी शस्त्र टाकलेलं नाही. मी प्रत्येकाला जोपर्यंत मूलभूत अधिकार मिळणार नाही, एकही माणूस गुलामीत जगेल तोपर्यंत मी शस्त्र टाकणार नाही, मी लढत राहीन. प्रेक्षक, आपण चर्चा करतोय विवेक पंडित यांच्याशी. वेठबिगारी आजची कशी आहे, तिचं स्वरूप काय, हे एवढं भयावह असं स्वरूप विवेक भाऊंनी आपल्या समोर मांडलेलं आहे. पुढील भागात आपण चर्चा करणार आहोत नक्की ही वेठबिगारी कशी आहे आणि बयाना घेतल्यानंतर ह्या वीटफट्ट्यांवर नेमकी आदिवासी बांधवांची फरफट कशी होते.